महाशिवरात्री आणि दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं महादेवाचं. तुम्ही मनपाजवळ हे मंदिर आहे. आम्ही जाणार आहे तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. म्हणजे मी कालच लिंब बघितलं, थोडा वेळ लेट झालो, ते पण ते सरायचे बाकी आहे म्हणून त्यांच्या कारमध्ये आम्ही जाणार आहे सगळे ऑन ऑफिशियल प्लॅन. बरं तुम्हाला पुढे समजेलच. आलो आहे मनपाला सकाळी 7 वाजता उठून. आम्ही 7 वाजताच निघणार होतो, पण जरा आमचे सरच लेट उठले. आता येणार आहे थोड्या वेळामध्ये. आमचं तोपर्यंत दर्शन वगैरे झालं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळी मस्तपैकी. तर बसलं आहे मनपाला टाईमपास करत. कार्यालयाच्या पुढे पिक्चरची शूटिंग झाली होती. शूटिंग नव्हती झाली, तिकडनं वॉक केलं तर तिकडनं ड्रोन घेतलेला. हो हो. आणि मला आश्चर्य भेटली, म्हणजे यांना राहायला नाही ते स्थानिक संस्था आहे ना, तिथं फक्त जे असतं ना तर स्थानिक LGBT कार्यालय झालं असतं महानगरपालिकेचं. ची एंट्री झालेली आहे. 1 तास थांबून सर आलेत. गाडी घाण आहे, चालायची सर. चला बसूया गाडीमध्ये आता. सर ऑन म्हणतात. तर निघाल्यानंतर आम्ही इथं वाघोलीच्या समोर चहा प्यायला थांबलोय. इथं पण दुसरा व्लॉग शूट होत आहे सरांचा. मला तर काही कॅमेरा तेवढं माहित नाही. दाखव, मी करून देतो. कॅमेरा सेटिंग करून देतो. हा सर या ना इकडे बसू, इथे निवांत करू मग सेटिंग. तर चहा वगैरे घेऊन झालेला आहे आमचा. आम्ही जाता जाता पुढे तुळापूरकडे बसले गाडीमध्ये जातो. चल बस गाव. नाही राहू दे लाईनवर हे बघा आमची गाडी खराब झाली. वॉशिंगसाठी थांबलोय आम्ही वडू बुद्रुक या गावाच्या शेजारी. तिथं संभाजी महाराजांची समाधी आहे. सगळं बाहेर आल्यात गाडी धुवायला थांबलो. धूड़ बीड़ बसती है गाड़ी वरती. गाड़ी धोने के लिए रुके हम लोग. धूड़ बसली, धूड़. बघा गावरा इथं फिरतोय लहानपणासोबत. येऊ द्या सरळ. चकचक झाली आमची गाडी वॉशिंग वगैरे करून. आता आम्ही जाणार आहे सरांच्या पप्पाच्या मित्रांच्या घरी. ते छत्रपती संभाजी महाराजचे समाधीचे अध्यक्ष ट्रस्टचे. तर पोचलो आम्ही इथे समाधी स्थळाच्या इथे आतमध्ये. आणि इथे ते वीर स्मारक आहे, ज्यांनी तुम्ही बघू शकता इथं झूम करून दाखव. तर आम्ही आलो आहे छत्रपती संभाजी महाराज समाधी वडबुद्रुक इथे. सरांच्या मित्राचे पप्पांचे मित्र ते इथले अध्यक्ष आहेत. हे ऑफिस आहे इथलं. परमिशन वगैरे काढून आम्ही चाललो बाहेर मंदिराच्या. काका अध्यक्ष ते समोर उभे ते. कसं आहे वरती ना आपल्याकडे सगळं असं नाही. चालतं, हे झाल्यावर मग स्मारक आणि इथं समाधी दर्शन वगैरे घेतो, नंतर दाखवतो तुम्हाला. मागच्या साईडने समाधी आणि इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे, बघू शकता तुम्ही. तिथं समाधी आणि त्याच्या पुढे कवी कलशांची समाधी बरोबर संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पुढे इथं लिहिलेलं आहे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती कृतज्ञ यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही.
आता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरती जाणार आहेत. जोशात गर्जना वगैरे झालेल्या आहेत. कुठल्या तरी सेलिब्रिटीज आलेले आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि स्वामी कवी कलशांची समाधी बघू शकतो. समाधी छत्रपती संभाजी महाराजांची. तसेच तर बघा किती सुंदर असं छत्रपती संभाजी महाराजांचं हे दाखवतो. वडू बुद्रुकचा एक सुंदरसा असा म्युझियम टाईपमध्ये एक त्यांनी देखावा तयार केलेला. प्रत्येक चित्र तुम्ही बघू शकता हाताने रेखाटलेलं आणि त्याच्याच खाली त्याचं चित्रमागची गोष्ट जरी केली आहे. पन्हाळा किल्ल्यावरून आपल्या स्वराज्याची सीमा पाहणी करताना पुत्र आणि पिता छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सुंदर असा वगैरे. तसेच अनेक अशी चित्र इथे आहेत. युवराज अवघ्या 16व्या वर्षी आपल्या लिखनास्फूर्त बुद्धिभूषण ग्रंथातील रचना सांगत असताना असे भरपूर असे. तर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पकडले खूप सुंदर असं आणि पुढे हत्यारे पण ठेवलेले आहेत ते पण दाखवतो. इथं आलेस कधी तर हे बघून जा आणि वाचून पण जा. हे बघा तुला बहादूरगडला पण जायचं आहे. गावातले भाग कुठले बघू शकता तुम्ही. एवढे क्लास बनवलेत ना की नाद नाही त्याला. आणि इथे बघा लिहिलेलं आहे डिस्क्रिप्शन. तुम्ही वाचू शकता थांबून. आम्ही तर वाचलेलेच आहे. तुम्ही पण वाचू शकता. पोर्ट्रेट्स एकदम भारी बनवलेत. बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजी महाराजच्या काळातील शिवाजी महाराजांच्या काळातील पट्टा हाल तलवार भाला आणि हे महाराजांचे तर अशा प्रकारे इथं ठेवलेले. समोर पण इथं पण धनुष्यबाण तीर वाघनखं पण ठेवलेले आहेत. कट्यार बघा कुऱ्हाड पण ठेवलेले आहेत. आणि ते जे दिसतंय ना ते शिंगापासून ते हरणाच्या शिंगापासून बनवले गेलेले हत्यार. इथून बाहेर आल्यानंतर इथं वीर बापूजी शिवले यांची स्मारक आहे. बघू शकता शिवले हे जे छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने हत्या करून त्यांच्या शरीराचे अवयव फेकले होते तेव्हा इथल्या ग्रामग्रस्तांनी मोठ्या धाडसांनी ते जमा करून शेवून त्यांना अग्नी देऊन इथं समोर समाधी बांधली होती. तर आपण जाणार आहे आता मंडळांच्या अध्यक्षांच्या घरी. मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव नाही माहिती मला, मी सांगतो. त्यांच्या घरी जाणार आहे आता. चला त्यांच्या घरी जाऊन मस्त नाश्ता वगैरे करू आणि त्यांच्याकडून जरा माहिती वगैरे घेऊ. मुलाखत घेऊ आपण त्यांची. ते मुलाखत आपण वेगळी टाकू. ते त्यांनी ते होंडाची गाडी आहे. पासिंग गाडी. अध्यक्ष महोदय अध्यक्षकडे पैसा काय कमी असणार. नंबर प्लेट दोन्ही काढणार होतो. एवढा पैसा असूनही साधं सवय नाही आपले साधे. मला वाटलं आईला येतील नाही का 2-4 जण सोबत असतील पण आज ते कामात व्यस्त असतील.
चाललेत ना तिथं, माणसं कामाला लावले असतील त्यांनी चांगले. तर घरी जाऊन त्यांच्या रानात पण जायचं आहे आम्हाला, शेवगा काढायला. सरांच्या बाबांना शेवगा आवडतो, शेवगा शेवगा खायचा. छान लागतं, मस्त हा, शेवग्याचे कालच पराठे खाल्लाय. करायचे. शेवगा खायचा आहे तर पराठे होतात ना शेवगाचे. काय करायचं, शेव- शिजवायच्या, त्याचं गिर म्हणजे हा, आतलं मटेरियल काढून घ्यायचं. रस्ते बघा कसले आणि ते, छोटे छोटे. पिठाच्या चपातीचं पिठ असतं ना, त्यात मिक्स करून बनवायचं, झालं. रस्ते सो आम्ही आलोय अध्यक्षांच्या घरी. त्यांचं घर आहे. तुमची मुलाखत आहे. मुलाखत घ्यायची तुमच्या. मुलाखत घेऊन ये, session तंत्र चांगला सोबत. सॉरी, आज उपवास आहे सगळ्यांचा. आता फराळाचं केलं आणि निघालोय आता रानामध्ये फिरायला. त्यांच्या मुलगा, त्यांचं नाव सूरज, मुलगा आहे. जेवढं फिरायचं तेवढं फिरून घ्या म्हणताय सर. नंतर तुम्ही असं केलं तर काम चालू होणार आहे आमच्या रोटोचे. तुम्ही असं सांगू शकणार नाही. गेले 4 लोक होते, यांनी असं केलं, मी ह्यांना घडवलं. तर इतिहास नसल्यासारखाच होऊन जाईल. काय केलं? कोथिंबीरच्या वड्या. तिकडे नोंद बसायला नाही बसायचं नाही, आपलं बघायला आलं. पाणी कुठे इकडं पिण्यासारखं हे खाली काय एवढं आहे. तू पण चला जरा बाई. वडापाच. सरडा कोणता सरडा? शिशी सरडा, राजकर सरडा, ताप सुरळी आहे काय? साप सुरळी आहे ती. सरडा नाही, कुठे तिथं साप आहे म्हणजे. धामणजी मध्ये झालं का? काय होतंय? काय होतं? ए पच करू नको. घेतलेलं आहे आपल्याला काम होईल. करायचं सर? अरे घाट होती, पुढची लेन्स कोण काढणार? मी म्हणते ऑन कट बटन दाबताय. या आणि एरोड्याला मला वेळ नाही मिळत. मी 5 आहे ना, मी बिझी सगळं. तुम्हाला 2च्या नंतर आहे ना 4 वाजेपर्यंत मी घरात बाहेर आराम करतो. चलो मला महत्वाचं आहे. आपण काम हळूहळू टाकतो. आता मी जर शेतीत गेलो ना, शेतीतच काम करतो. सकाळी दूध घालायला गेलो, सकाळी 7 वाजेपासून 12 वाजे. माझी बॅग डेक्कीतच आहे का? त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन खूप आहे सांगायला, पण ते अजून खुलून नाही सांगा. आता आम्ही अध्यक्षांच्या घरून निघालो आहे. तर फराळाचं केलं आम्ही. आजचं महाशिवरात्री होती तर उपवास होता सगळ्यांचा. फराळाचं केलं महाशिवरात्री. फराळाचं आणि आता आम्ही निघालोय तुळापूरकडे. थांबलो जरा, सर बाहेर गेलेत, ते काय शेवग्याच्या शेंगा आणायला त्यांच्या पप्पासाठी. सर आलेत शेंगा घेऊन शेवग्याच्या. तसेच शेंगा. अरे एवढं मोठे मोठे त्याच्या अरे जसं काय लाकडं बिकडे आहेत. हा ना, लयच मोठे आहेत शेंगा. आहो ते अध्यक्षांचे पुत्र. तुम्ही द्या. हा आम्ही काय बसणार आहे थोडं जरा. कसलं? हा कुठं? ठीक आहे, थोड्या वेळ बसणार मित्राचीच ना. ते तर आम्ही आलोय तुळापूर. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रवेशद्वार दिसतो तुम्हाला इथून. खूप गर्दी येतं
आणि आम्ही तिथं बुद्रुकला गेलो होतो. तिथं काय गर्दी नव्हती. खरं पाहिलं तर मेन समाधी कुठली आहे? वडूला आहे. वडूला आहे. लोकांना हेच माहित नाही. आपल्या तिकडेच काढल्या इथं महाराजांना मारलं होतं आणि तिथं अंत्यसंस्कार करून हां त्यांचे सगळे अवयव जमा करून शिवून तिथं अंतिम संस्कार करून अग्नी दिला होता. हे बघू शकता तुम्ही भीमा भामा आणि इंद्रायणी नदीचा त्रिवेणी संगम आहे. एकदम मागे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. लाईन बघा किती मोठी लागली दर्शनाची. चला खाली जाऊ. हे बघू शकता तुम्ही इथं भीमा भामा त्रिवेणी संगम. काय करायचं? पाय पडायचं का? काय करायचं? काय नाही करायचं इथं. काय नाही इथं पाय वगैरे काय असं सीन बघा गर्दी. हे सगळे फिरायला आलेले. कुठे तुळजापूरला एक मंदिर पण आहे शिवकाली. श्री विष्णू महाबळेश्वर महादेव मंदिर श्री क्षेत्र तुळजापूर. दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि खाली गणेश मंदिर आहे ते पण शिवकालीनच आहे. तर आम्ही चाललो आहे समाधी दर्शन वगैरे. हे बघा समोर दिसेल तुम्हाला उद्यापासून सुरू त्रिवेणी संगम भीमा भामा आणि कसे असतील सगळे. आता तर चला तर आपण निघालो आता पुण्याकडे. आज आम्ही वळू बुद्रुक आणि तुळापूर हे दोन्ही छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे. आणि वळू बुद्रुक हे खरंच समाधी स्थळ म्हटले जाते कारण तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांना यांच्या अवयव हत्या करून फेकून दिले होते. म्हणजे तिथं ते बॉडी पार्ट्स फेकून दिले होते त्रिवेणी संगममध्ये. तर ते वळू बुद्रुक इथे राहणारे शिवणे समाजाच्या लोकांनी जमा करून शिवून त्यांना अग्नी देऊन तिथं समाधी बांधली होती. तर फारशी वळू बुद्रुक या गावाबद्दल किंवा त्या समाधीबद्दल लोकांना माहिती नाही आहे. तुळापूरमध्ये एक छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे पण तिथं छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी नाही दिल्या गेली. तिथं फक्त संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना यांना मारलं गेलं होतं. लोकांना माहीत डिफरन्स काय मेन. आम्ही सकाळी वळू बुद्रुक इथे गेलो होतो. तिथं शांतता आणि जास्त लोक नव्हते आणि तिथं म्युझियम टाईपमध्ये चांगलं केलं. तर गेस्ट येणार होते म्हणून गर्दी तरी होती. इकडे पर्यटन स्थळ म्हणून लोक येतात बघायला. खरंच जत्रा वाटली. जत्राच वाटली. सगळे खादन मास पण चालू होते. सगळ्यांनी बलिदान पाळायचा. सगळ्यांनी बलिदान मास पाळायचा. सगळ्यांनी पाळा. ज्याला शक्य आहे त्यांनी पाळा असं काय नाही पण सगळ्यांनीच करा. एक गोष्ट कुठली तरी एक गोष्ट करा. सोप्यातली सोपी. गोड खाऊ नका, चहा पिऊ नका, खाली झोपा. शेवटी काही झालं तरी छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले प्राण लाजरा करा. खरं तर अध्यक्षांनी पण इतिहास सांगितला आम्हाला त्या वळू बुद्रुकच्या स्मारकच्या. त्यांचा पण पॉडकास्ट घेऊ आम्ही लवकरच. खूपशा आतल्या गोष्टी आहेत ऑन कॅमेरा नाही सांगू शकत. ते बाहेर येऊ शकत नाही. बाहेर येऊ नाही शकत आणि आता पण गोष्टी ते ऑन कॅमेरा आपण सांगू नाही शकत कारण काही प्रूफ नाही. शेवटी इतिहास म्हणून 1993 पासून ते अध्यक्ष आहेत त्या समाधी स्थळाचे. 35 वर्ष झाले ते काम करते त्याच्यासाठी. भरपूर त्यांना अनुभव आलेला आहे त्याबद्दल. सगळ्यांनी वेळ काढून वळू बुद्रुक सगळ्यांनी वेळ काढून वळू बुद्रुकला जा. समाधी स्थळ बघा. तिथं ठेवलेल्या तलवारी बघा. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बघा. एक कवी कलशांची सुद्धा समाधी आहे तिथं. तिकडे गेल्यावर एक वेगळं अनुभवायला भेटतं. एक तिथं अंगावरती काटे येण्यासारखं खरंच हे आहे. सो बघू शकता तुम्ही. आता आम्ही जातोय पुण्याकडे. सकाळी आम्ही 10 वाजता आलो होतो. तर जवळपास 3 वाजलेत. 2 तास आमच्या अध्यक्षांच्या घरी गेलेत. तिकडे रान वगैरे फिरलो आणि आता सध्या पुण्याकडे जायला निघालो. सो भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. आजसाठी